गोलंदाजाचं नाव श्राविल आहे. श्रीवल्ली म्हटलं तर हरकत नाही. हो, तो क्रिकेटमध्ये इंटरमेन होणं गरजेचं आहे. पुष्पाचा फॅन आहे तो गोलंदाज, कारण त्याला मिळालं पहिला विकेट. पिंपलनेर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे. सागर आलाय क्रमांक 3 वर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा झटका पहिल्या 2 चेंडूवर. हाय रे आमच्या दादाला खरी आवड समाज सेवेची. भर चौकात चार चौघात एंट्री होते कल्पेश दादाची. चौकात चार चौकात एंट्री होते कल्पेश दादाची. काय सुरुवात केली आहे गोलिवली टीम संघाने. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. श्रापिलने चांगली गोलंदाजी. हॅट्रिक वर आहे. पाहूया मागच्या मॅच मध्ये नक्कीच हॅट्रिक हर्षने कंप्लीट केली होती. 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतले होते. इथे आता गोलंदाज आलाय श्रापिल. पाहूया हॅट्रिक कंप्लीट करतोय का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय. हॅट्रिक चेंडू आहे. मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये आणि हॅट्रिक कंप्लीट. कल्पेश दादाची भर चौकात चार चौकात एंट्री होते कल्पेश दादाची. चौथी हॅट्रिक आहे या टुर्नामेंटची. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोलिवली संघाच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट. नक्कीच सराव मध्ये असलेला हा संघ आहे ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. आता पिंपलनेर संघाचे खेळाडू जे आहेत खेळपट्टीवर थांबण्याचं नाव घेत नाहीये. नयन आलाय फलंदाजी करण्यासाठी. कल्याण विपक्ष भिवंडी असा हा मॅच तुम्ही पाहतायत. प्रेक्षणीय सामना आमच्यासाठी. वेताल कोपर संघाने तयारीत राहायचं आहे. या मॅचचं विजेता टीम जी आहे त्या संघाशी आपण खेळणार आहात. चौथा विकेट आयरम गैरम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं पिंपलनेर संघाचं. पॉवरफुल पाठीशी भाऊ कामेश पाटील. पाठीशी भाऊ कामेश पाटील. पाठीशी भाऊ कामेश पाटील. गोर गरिबांना सारं दिलं ठरलाही आता सक्सेसफुल. ठरलाही आता सक्सेसफुल. ठरलाही आता सक्सेसफुल. भोल्या मनाचा दादा यो आमचा शानहाई बाजवड गावात. मोठ्या मना 4 चेंडू 4 विकेट. हर्षने देखील तोच कारनामा केला मागच्या मॅच मध्ये. आता गोलंदाज करतोय तो म्हणजेच शर्पिल. नाव खूप चांगलं आहे श्रापिल. नक्कीच नक्कीच प्रयत्न चांगले आहेत गोलिवली टीम संघाचे. धाव मिळेल का पाहायला प्रेक्षकांना. 4 चेंडू 4 विकेट मिळाले बघायला. धाव मिळेल का स्कोरबोर्डवर. राटा मोर्द विकेट. 5वा चेंडू आता मिळेल धाव. गॅप मध्ये आलाय. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आहे क्षमता धाव बनवण्याकरिता. चेंडू सीमा पार चौकार. आमचा शानहाई बाजवड गावाची. बर चौकात चार चौकात एंट्री होते कल्पेश दादाची. भर चौकात चार Thank you. चौघात एंट्री. 4 विकेट 4 धावा धाव बलकावर. शेवटचा चेंडू षटकातील. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. पंचाकडून व्हाईटचा इशारा येतोय. पाच धावा धाव बलकावर. शांत क्रिकेट. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आलेले चेंडूपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. नयनने थोडंसं नकारलाय.
षटक पहिला कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवरफुल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 4 विकेट आणि धावा बलकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजेच 6 धावा. 6 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. काय गोलंदाजी केली आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून टीम पिंपळनेर संघाला मी एकच सांगेल की इथून तुम्हाला धावा बनवायचे आहेत. जरी पहिल्या षटकामध्ये तुमच्यामधून धावा आल्या नाही आहेत, मात्र येणारे अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 6 खेळाडू सुरक्षित आहेत. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये असलेला हुनर, तुमच्यामध्ये असलेला टॅलेंट, तुम्ही धावा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा आम्ही देखील करत असतो. इर्शाद गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2. इर्शाद खेड गुलिवली कल्याण विभागाची ही टीम, समोर भिवंडी विभागातील टीम आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील दोन्ही टीम आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. पिंपळनेर चांगला गाव आहे, चांगले खेळाडू आहेत त्या गावामध्ये. सचिन गायकवाड, हरीश पाटील सध्या तरी ज्युनियरचे खेळाडू खेळत आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मंगेश पाटील यांच्याकडे वाईटचा इशारा येतोय. वाईटने सुरुवात केली इर्शादने. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 7 धावा. सेकंड राऊंड या मॅचचं विजेता टीम आणि कोपर संघाने तयारीत राहायचं आहे. समोर फोर्स केला होता, मात्र एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक भरपूर दुरून वेगाने आल्या चेंडूपर्यंत. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळते. क्या बात आहे. प्रथमेश पाटील देखील जॉईन झालेले आहेत. प्रोफेशनल ऑपरेटर म्हणून त्यांना ओळखला जातोय. कॅमेरा वर्क नो डाऊट. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता, मात्र इथे रनआउट झाले असते जर डायरेक्ट हिट झाला असता तर. हे आपण पाहू शकता मयूर पाटील यांच्या सन ग्लास मध्ये नक्कीच ग्राउंड दाखवला जात आहे. धाव संख्या सिंगलच्या मदतीने झाली आहे. धाव फलकावर 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इर्शाद गोलंदाजी करते राईट हँड विकेट. या बीस बॉटमचा चांगला वापर केलाय. काऊ कॉर्नरवर मिस फील्ड झाली आणि चेंडू सरकलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 14 धावा. 4 विकेट लवकरच गमावले होते इथे पिंपळनेर टीम संघाने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन झाला होता. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ प्लॅन देखील यूज करतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू सीमा पार चौकार. अजय पाटील लय दमदार साथीला त्याच्या है खंबीर. साथीला त्याच्या हाय खंबीर, साथीला त्याच्या हाय खंबीर. हर हरीश माली हारू बाबदार आहे हो. थँक्यू टीचर. A1 जोडीचे मित्र हरीश माली दिसले नाहीये 3 दिवस. नक्कीच त्यांची देखील उपस्थिती आज दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच 19 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे जिथे टीम संघर्ष करत होती धावांसाठी. आता त्या टीमने पलटवार करताना दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मिस टाइम झाले. चेंडू हवेमध्ये मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलाय. झेल ड्रॉप केली आहे
आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. शेवटच्या चेंडूवर 2 धावा, षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 21 धावा. दौर की समाप्ति 21 रन 4 विकेट के नुकसान पर टीम बल्लेबाजी करती भी पीपल ने टीम. आए हुए सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. वीआईपी टाइल्स पर हमारे वीआईपी सभी का हार्दिक स्वागत है. दोपहर के क्षेत्र में A1 जोड़ी अजय पाटिल और कल्पेश पाटिल की ओर से सभी का हार्दिक स्वागत है. दोस्तों ये मैच चलता हुआ खेड़ गोलिवली और साथ ही साथ पिंपल ने टीम, जहां पर टॉस जीतकर फील्डिंग करती हुई गोलिवली टीम अब तक बढ़िया गेंदबाजी की सभी गेंदबाजों ने पहले 2 ओवर में. अब यहाँ पे स्कोर जो है 21 रन 4 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी में परिवर्तन, सामने गैलरी एन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बिल्कुल तैयार. मयंक अब टीम के कैप्टन मैदान के अंदर कुछ तो कान मंत्र दिया होगा बल्लेबाजों को कि यहां से आपको ज्यादा नहीं 20 या 25 रन लेने हैं. मयंक गेंदबाज, नयन होंगे स्ट्राइक पर. नयन के पास काफी टैलेंट है, काफी हुनर है, अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. फिर से एक बार करारा ऑन रहे, बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो आता हुआ, सिंगल की मदद होती भी. बढ़िया गेंदबाजी के लिए शुरुआत करते हुए मयंक का स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे ऑफिशियल स्कोरर बताते हुए 22 रन 4 विकेट के नुकसान पर. पिछले ओवर में काफी रन खर्च किए थे इरशाद ने. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, गेंद निकलती भी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. बढ़िया कोशिश की थी वहां पर. होते आज चर्चा दादाच्या नावाची. भर चौकात 4 चौघात एंट्री होते कल्पेश दादाची. ऋतिक बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. 17 रन बनाए अब तक उन्होंने अपने टीम के लिए. फिर से एक बार पटकी भी गेंद थी, लेकिन ये गेंद काफी दूर ऑफ स्टंप के. वाइट का इशारा था हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन. हमारे अंपायर्स गोटिया का भी आगमन हो चुका है. इस ओवर की अगली गेंद, फिर से एक बार विकेट के बाहर से गेंद निकलती भी. अंपायर का व्हाइट का इशारा था हुआ. अंपायर प्रेम चौहान, स्क्वायर लेग अंपायर मंगेश पाटिल, काफी बड़ा नाम टेनिस क्रिकेट बॉल का. स्कोर आहिस्ता आहिस्ता 28 रन. फिर से एक बार ये देखिए, जहां तक आपके पास प्लेयर नहीं है तो फिर इस तरह की सिचुएशन सामने आती है गोलिवली टीम के. तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. भर चौकात 4 चौघात एंट्री होते कल्पेश दादाची. चौकात 4 चौकात एंट्री होते कल्पेश दादा. फिर से एक बार मुड़ते हुए गेंदबाज अगली गेंद लेकर सामने गैलरी एन से. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, लेकिन संतुलन खो बैठे थे बल्लेबाज. खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, गेंद गई लॉन्ग ऑन पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन. फिर से एक बार फुलर लाइन की गेंद थी, करारा ऑन रहा है, डीप में बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो आता हुआ. ऐसा लग रहा था कि टीम खेड़ गोलिवली टीम जो है कहीं ना कहीं 30 के अंदर रोकना चाहेंगी, लेकिन जिस तरह की बल्लेबाजी पिंपलनेर ने की है, बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया परफॉर्मेंस. लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, ये देखिए विकेट कीपर के हाथ से मिस्टेक होती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर सरकती हुई 4 रनों के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन. मोस्ट वेलकम वॉल ऑफ भादवर करेश मात्रे, उनके ओर से इस टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच का ट्रॉफी उन्होंने दी है. हम आभार व्यक्त करना चाहेंगे करेश मात्रे. 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 37 रन. आखिरी ओवर का खेल बचा है. क्या कहना चाहेंगे संदीप बागुल, जिस तरह की गेंदबाजी पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी की थी, 4 विकेट हासिल की थी गेंदबाज ने.
फिर इरशाद और मयंक ने काफी रन खर्च किया अब 2 ओवर में। काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन हालांकि हमने देखा। निश्चितच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। खरं तर 4 विकेट त्याने पटकावल्या आणि एक संघासाठी उत्तम अशी कामगिरी गोलंदाजी। एब्सोल्युटली राइट। जिस तरह की स्कोर आगे 37 रन 37 धावा आहेत। 37 यानी कि 37 मराठी में कहा जाते हैं। तो आखिरी ओवर के लिए अर्जुन, करण अर्जुन जैसे फेमस होना का अर्जुन को, जैसे करण अर्जुन मूवीज फेमस हुई थी, अब अर्जुन फेमस होंगे अपने गेंदबाजी में या बल्लेबाज नयन। पहली गेंद लेकर लंबा स्ट्रोक निकलता हुआ, गेंद खाली क्षेत्र में निकलती भी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्लॉग ओवर, इसे मराठी में हनामारीचा षटक। यहां पर टूट पड़ते बल्लेबाज आखिरी ओवर में। फिर से एक बार बढ़िया खाली क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन के बाहर, फिर से एक बार चौकार। फिर से एक बार बढ़िया, काफी दूर निकल रही है गेंद, अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का। स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे ऑफिशियल स्कोरर बताते हुए जयेश पाटिल 51 यानी कि 50 रन का जो आंकड़ा है कंप्लीट किया यहां पर टीम पिंपलनेर ने। नयन ऑन फायर, बढ़िया बल्लेबाजी करते हुए नयन। थोड़ा स्पीड अप करना है आपको। खेड़ गोलीवली टीम अगली गेंद लेकर फिर से एक बार मुड़ते हुए अर्जुन, बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, गैप में गेंद आ रही है, काफी दूर फील्डर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए। ये मैच चलता हुआ कल्याण वर्सेस भिवंडी। अब तक भिवंडी ने बढ़िया बल्लेबाजी की है, हम कह सकते पिंपलनेर टीम ने। जैसे कि करण अर्जुन मूवीज फेमस हुई थी, अब ये फेमस होने जा रहे गेंदबाज। MS धोनी के अंदाज में खेलना चाहते थे। डॉट गेंद, काफी समय के बाद डॉट गेंद आई यहां पर। गेंदबाजी तो बढ़िया गेंदबाजी की है, लेकिन कहीं ना कहीं फील्डिंग में थोड़ी सी कमतरता यहां पर। 24 रन बनाए नयन ने अब तक अपने टीम के लिए। बढ़िया बल्लेबाजी की है नयन ने। आखिरी गेंद बची है, क्या लंबा स्ट्रोक। आखिरी गेंद पर यहां पर खेल दिया गेंद को स्क्वायर लेग क्षेत्र में, फील्डर मौजूद है, 1 रन बनाया, दूसरा रन लेना चाहते हैं। 2 रन कंप्लीट किए बल्लेबाज नयन ने। तो इसी के साथ 4 ओवर की समाप्ति पर रन संख्या जो है हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे 57 रन बने। 58 रनों की चुनौती रखी है यहां पर टीम खेड गोलिवली टीम के सामने पिंपलनेर टीम ने। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 57 झाली आणि 58 धावांचं आव्हान ठेवला आहे खेळ गोलिवली संघाच्या समोर। तर नक्कीच या मॅचचा विजेता टीम आणि वेताल कोपर संघ खेळणार आहे पुढचा मॅच।
मयूर तू भी है शब्द रब्बा रब्बा दिल भी है रूठा सब कुछ है बिखरा 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 सा रूठा रूठा मनाओगे मान जाऊंगा मैं तेरे बुलाने पे लौट आऊंगा के माध्यम से दोनों बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। मोरेश्वर और मयंक दोनों बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। थर्टी यार्ड सर्कल के भीतर हमने देख सकते हैं आप 3 खिलाड़ी तैनात। स्ट्राइक पर मयंक, नॉन स्ट्राइक एंड पर मोरेश्वर और पहली ओवर यहां पर होने जा रहा है। सागर को यहां पर मोर्चे पर लगाया गया है। पहला ओवर सागर द्वारा। नर की पहली गेंद प्रहार करने की कोशिश थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद को सीधे विकेट कीपर के हाथों में। मित्रांनो, टेनिस क्रिकेट बॉलमध्ये तर चांगले खेळाडू तुम्ही बघितले. रबर बॉलमधील एका दिवसामध्ये 3 अर्धशतक लावणारा रबर बॉलमधील नक्कीच रोहित भालेराव किडनी या नावाने फेमस आहे. पावसाळी रबर बॉलमध्ये नक्कीच चांगला क्रिकेट खेळला त्याने. खेळ गोलिवली या संघाला प्रत्येक चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक त्यांनी लावलेला आहे. आणि हा पारितोषिक जो आहे फोन पे गुगल पे केला जाईल आमच्यापर्यंत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंगल धाव मिळतीये. लक्ष्य समोर 58 धावांचा. रोहित भालेराव किडनी लाइक अ फेमस बॉय, रबर बॉल में बढ़िया परफॉर्मेंस उनका हमेशा रहा है. उन्होंने प्राइज रखा है खेड़ गोलिवली टीम के बल्लेबाजों को. हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम रखा है. पहला ओवर सागर, अब तक उन्होंने 2 गेंदें फेंकी है, 1 रन खर्च किया है. स्ट्राइक पर अभी है मोरेश्वर. इस बीच देखिए अपने फॉलो थ्रू में स्टंप की ओर फेंकी थी, लेकिन स्टंप को नहीं लगा पाए गेंद. हालांकि चिक्की सिंगल रन को चुराया.
एक रन जरूर मिलेगा। हालांकि संदेश में जरूर कहना चाहूंगा कि 58 रनों का पीछा करते वक्त दोनों बल्लेबाज कोई रिस्क नहीं उठाते हैं। अपने अपने विकेट को यहां पर संभाल कर खेला जा रहा है दोनों द्वारा। मयंक और मोरेश्वर दोनों बल्लेबाज मैदान पर। इस बीच देखिए अगली गेंद घुटने के बलबूते पे खेल दिया है सीधा स्क्वायर लेग की दिशा में, केवल एक ही रन। काफी अच्छी गेंदबाजी का प्रयास यहां पर सागर द्वारा। अब तक 4 गेंदे फेंकी है, केवल 3 रन खर्च किए हैं। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये। सागर बॅटने काही करू शकला नाहीये, मात्र इथे नक्कीच चांगली गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळते। 58 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त शुरुआत बहुत महत्वपूर्ण है, और लेकिन सागर कोई मौका नहीं दे रहे हैं बल्लेबाजों को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए। इस बीच अगली गेंद ये लेग स्टंप के बाहर गेंद थी, जिसे अंपायर द्वारा वाइड घोषित किया है। अतिरिक्त रन जरूर मिलेगा। इस पारी की ये पहली वाइड गेंद सागर द्वारा। अब तक का स्कोर केवल 4, बिना कोई विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पथ पर। अंदरूनी सिरा लगा सीधा विकेट कीपर के हाथों में, और यह पहले विकेट का पतन। गावात होती आज चर्चा दादाची नावाची, गावागावात होते आज चर्चा दादाच्या नावाची। भर चौकात चार चौघात एंट्री होते कल्पेश दादाची, चौकात 4 चौकात एंट्री होते कल्पेश दादाची। मोरेश्वर आउट हो चुके हैं। अंदरूनी सिरा लगा था विकेट कीपर के हाथों में। बड़ा स्ट्रोक खेलने के लिए मजबूरन उस स्ट्रोक को खेलना पड़ा और आउट हो चुके हैं। इस बीच नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, जिनका नाम है अर्जुन। अर्जुन आ चुके हैं मिट्टी विट्टी लगा के यहां पर तैयार होते हुए स्ट्राइक पर। फिर से एक बार सागर अपने गेंदबाजी मार्ग पर। ऑफ स्टंप के बाहर, जिसे चॉप करने की कोशिश थी लेकिन बल्ले पर नहीं ले पाए। इसी के साथ ये पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है केवल 4, 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज जो कि मोरेश्वर आउट हो चुके हैं, केवल 1 रन बनाकर डगआउट में। देखिए 18 गेंदों में 54 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। हालांकि शुरुआती की ओवर काफी महत्वपूर्ण थी। रन केवल बन चुके हैं 4 और 1 विकेट के नुकसान पर। 18 गेंदे 54 रनों की आवश्यकता जीतने के लिए। क्या ये कारनामा कर पाएंगे दोनों बल्लेबाज, देखना जरूरी होगा। ऋतिक आ चुके हैं गेंदबाजी के लिए। हालांकि पहला ओवर सागर द्वारा काफी बढ़िया ओवर रहा। 1 विकेट उन्होंने झटकाया, 4 रन खर्च किए अपने ओवर में। ऋतिक को गेंदबाजी के लिए लाया गया है। मयंक और अर्जुन मैदान पर अभी देख रहे हैं हम। काफी बड़ा रनअप है। हालांकि 38 सर्कल के पीछे से दौड़ लगाते हैं। नेवर की पहली गेंद, बॉलर बैक ड्राइव किया है, लॉफ्ट किया है हवा में गेंद, और ये गेंद एक टप्पा खाने के बाद जरूर अच्छी फील्डिंग की है। और गेंदबाज ने इस गेंद को कलेक्ट करने के अलावा विकेटों से लगाने की कोशिश की। एक्शन रिप्ले में भी आप देख सकते हैं किस तरीके से अपने स्ट्रोक को चेक किया, हवा में खेल दिया। आड़े बल्ले से हालांकि अच्छी ठीक तरीके से नहीं ले पाए, और काफी बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन। ये देखिए किस तरीके से यहां गेंदबाज ने कोशिश की थी, बल्कि हाथों में नहीं दिशा देने की कोशिश। जरूर देखेंगे हम, थोड़ा वक्त दीजिए यहां पर। एक्शन रिप्ले में देखा जरूर जाएगा। इस एंगल से हम देख सकते हैं।
4 रन, चौका। चौके के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 8। नए ओवर की पहली गेंद पर चौका लगाया है मयंक के बल्ले से, हमने देखा चौका। स्ट्राइक के लिए फिर से एक बार तैयार होते हुए बल्लेबाज। लोअर फुल टॉस गेंद इनसाइड आउट खेला है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी वहां पर तैनात, दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे। यहाँ थ्रो काफी बढ़िया, लेकिन 1 शॉट अंपायर का इशारा आता हुआ, केवल एक ही रन यहां मिलेगा। 1 शॉट, बल्ले को ग्राउंड नहीं किया था रनिंग बिटवीन विकेट के समय, हालांकि बल्ले को ग्राउंड करना होता है और 2 रन के अलावा यहां एक ही रन मिलेगा 1 शॉट होने के कारण। आज का ये तीसरा दिन इस प्रतियोगिता का। इस बीच अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहा, अच्छी उछाल थी, अपील जरूर किया जा रहा है, लेकिन अंपायर टच से मस नहीं। काफी अच्छी उछाल थी, हालांकि आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन कोई रन नहीं। स्कोर अभी भी रुका हुआ, केवल 9। मयंक और अर्जुन दोनों बल्लेबाज मैदान पर हम इस समय देख सकते हैं। स्ट्राइक पर अभी अर्जुन, इस बीच अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, जिसे खेल दिया, उठा दिया है स्क्वेयर की दिशा, पॉइंट की दिशा में, लेकिन कोई खिलाड़ी वहां पर नहीं थे। गेंद सीधी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। एक्शन रिप्ले में भी यहां दिखाया जा रहा है किस तरीके से इस गेंद को ऑफ स्टंप के बाहर उछाल थी, गेंद को कट किया, पॉइंट की दिशा में कोई खिलाड़ी नहीं, और ये 4 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर है 58 रनों का लक्ष्य का पीछा करते वक्त। लोअर फुल टॉस, करारा ड्राइव किया है मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात, लेकिन इस समय हमने देखा केवल एक ही रन। 1-1, 2-2 रनों से यहां पर कुछ नहीं हो सकता। चौके छक्के लगाने होंगे इस मैच को जीतना होगा तो, और यही मौका है, सही समय है, मौका भी है और दस्तूर भी है। स्ट्राइक पर अभी है मयंक। माफ कीजिएगा, स्ट्राइक पर अर्जुन है। इस बीच देखिए बल्ला जोर से घुमाया था, लेकिन गेंद को आने से पहले ही उन्होंने बल्ला घुमाया था। अपील जरूर की थी, लेकिन अंपायर ने बताया यहाँ कि ये लेग बाइस के तौर पर यहाँ रन मिलेगा। इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 15, एक विकेट के नुकसान पर। हालांकि गेंदें बची है अभी भी 12, और आने वाले 12 गेंदों में 43 रनों की आवश्यकता जीतने के लिए। काफी बढ़िया आयोजन यहाँ पर आई एकवीरा चषक 2022 में। आप सभी का हार्दिक स्वागत। 12 गेंदें शेष और आने वाले 12 गेंदों में 43 रनों की आवश्यकता। हालांकि अभी भी देखा जाए तो विकेट उनके पास अभी भी, बल्लेबाजी की गहराई अभी तक बाकी। बिल्कुल, शफिल ने जो पहले पारी में गेंदबाजी की, पहला ओवर 4 विकेट उन्होंने चटकाए शुरुआती 4 गेंदों में, केवल 6 रन खर्च किए।
लेकिन इरशाद ने उसके बाद 15 रन खर्च किए, काफ़ी खर्चीला ओवर। मयंक ने 16 रन दिए और अर्जुन ने आखिरी ओवर में 20 रन। स्विच हिट करने की कोशिश थी, ब्लॉक होल में गेंद और सीधी विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई संपर्क नहीं कर पाए। 58 धावांचं आव्हान जो आहे नक्कीच थोडंसं कठीण आव्हान ठेवलं आहे ते. 12 चेंडू आणि 43 धावा बनवायच्या होत्या, त्याच्यामध्ये एक डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज पिंपळनेर संघाच्या माध्यमातून. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. अर्जुन खेळण्यासाठी सज्ज आहे खेळपट्टीवर. 26 धावा देखील बनवलेल्या आहेत नयनने. चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. फुलर लाईनचा चेंडू तो ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला फील्ड पाहायला मिळते. सिंगलची मदत, सिंगलने काहीच साध्य होणार नाहीये. षटकार आणि चौकाराने डील करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकार ठोकावे लागतील. समोर आव्हान देखील तितकंच मोठं आहे. 58 धावांचं आव्हान आहे. दुपारचा हा क्षेत्र, गरम वातावरण, हॉट क्रिकेट, A1 जोडीच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. शतरक्षक भरपूर दूर आहे, भरपूर दुरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहे. टीमचे कॅप्टन भरपूर खुश आहेत. सर्व गोलंदाजांनी चांगला काम केलंय. सर्वप्रथम चांगली फलंदाजी राहिली. आता कुठेतरी सुरुवात चुकीची केली होती पिंपळनेर संघाने आणि त्यानंतर पुढच्या 3 षटकामध्ये ज्या धावा बनलेल्या आहेत ना त्या डोकेदुखी ठरल्या आतापर्यंत खेळ गोलिवली टीम संघासाठी. धावसंख्या 17 धावा खतरा निर्माण केलाय. यावेळी ऑन साईडला बिरकावून दिल्या चेंडूला. मेन गेटावर चेंडू लँड झाला. चेंडू सीमापार षटकार. एंट्री होते कल्पेशी दादाची. नयन धावा खर्च होत आहेत नयनचे, मात्र गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. अजून एक पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. टावरिंग षटकार. हे स्टाईल त्याची हायलाय न्यारी, रुबाब त्याचा साऱ्यात वारी. रुबाब त्याचा साऱ्यात वारी, रुबाब त्याचा साऱ्यात वारी. धावा 29 धावा आणि इथून अजून 29 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. आता सागर थोडा विचार करत असेल की हा चेंडू डॉट येईल तर खूप चांगला आहे. या धावा बनवू शकतात. या ग्राउंडचे रेकॉर्ड अनेक रेकॉर्ड आहेत. पाहूया नयन हा चेंडू डॉट करेल का. जर षटकार आला तर हॅट्रिक कंप्लीट होईल. षटकारांची हॅट्रिकवर आहे फलंदाज. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळायचं होतं, मात्र टायमिंग फुटवर्कचा वापर नाहीये. एक धाव सिंगल कंप्लीट. इथून 28 धावा दूर आहे खेळ गोलिवली टीम. येणारे 7 चेंडू. आई एकविरा प्रतिष्ठान आयोजित आई एकविरा चषक 2022 स्पर्धेचं 3रं दिवस. तुम्ही पाहताय तर A1 जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा अंडर 22च्या खेळाडूंना खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये उपलब्ध करून दिली आहे. पहिले 2 दिवस सिटी इमर्जिंगच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला क्रिकेट चांगला पाहायला मिळाला. आजपासून सुरू झालेले अंडर 22चे खेळ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय विजय दादा पाटील यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. वल्लभ भादवर करेश मात्रे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. आणि अंडर 20च्या ज्या ट्रॉफी ज्या आहेत गजेंद्र गुळवी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. सन्मान चिन्ह मान्यश्री योगेश गुळवी आमचे दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये अजूनही काही पारितोषिक जे आहेत नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजीसाठी दिशू आलाय आणि दिशूला पाठवून दिलाय ऑन साईडला. प्रयत्न चुकीचे राहिले. पंच इशारा करतायत. 6 धावांचा इशारा येतोय. फ्लॅट 6. लोकही सारी मानतात दादाला, लोकही सारी मानतात दादाला, लोकही सारी. हे हाय रे आमच्या दादाला खरी आवड समाज सेवेची. हाय रे आमच्या दादाला खरी आवड समाज
थँक्यू डीजे. मॅच मध्ये आता रंगत निर्माण केली आहे. फलंदाज आपण पाहता स्ट्राईक वर फलंदाज अर्जुन ऑन फायर झालाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 22 रन दूर यहाँ से टीम अखेड़ गोलीवली टीम कल्याण विच भिवंडी. ये मैच चलता हुआ हमारे लिए तो ये प्रेक्षणीय मुकाबला है. अर्जुन ने भी आखिरी 5 गेंदों में 20 रन खर्च किए थे पिछले इनिंग में, तो कहीं ना कहीं सुध समेत तो लेने की कोशिश हो रही है. वेलकम माय फ्रेंड मेघराज, आपका हार्दिक स्वागत है. दिशु अगली गेंद लेकर लंबा स्ट्रोक लेने की कोशिश. डॉट गेंद. अब यहां से मैं इतना ही कहूंगा, आने वाली 4 गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर मारना होगा आपको. लेकिन क्षमता है उनमें. यस एब्सोल्युटली राइट. नहीं फिर अब यहां से अब मैच छुट्टा हुआ मैं कहूंगा. भिवंडी वालों ने भी बता दिया कि हम किसी से कम नहीं है. पिंपल ने टीम संघाने दाखवून दिलाय. लगेच आपण टॉस करणार आहोत. वेताल कोपड संघाने तयारीत राहायचं आहे. डॉट चेंडू. स्विच इट. भरपूर उशिरानंतर हा स्ट्रोक पाहायला मिळाला अर्जुनीच्या माध्यमातून. त्याच्यावर देखील धाव मिळत नाहीये. हा चांगला क्रिकेट नाहीये. येणाऱ्या अजूनही भरपूर स्पर्धा आहेत. जरी आई एकविरा चषक 2022 ही स्पर्धा सोडण्याचं काम तुम्ही केलंय, मात्र पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच चांगला खेळू शकता. तो टॅलेंट असणं गरजेचं आहे. याच्यावर देखील धाव मिळाला नाही. मध्येच 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तर हा सामना जो आहे येथे पिंपलनेर संघाने जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन टीमचे कॅप्टन सागर आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप खूप अभिनंदन. आपण टॉस करणार आहोत.